हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचं स्वागत आहे. तर आज हा व्लॉग आहे शूटसाठीचा. आज मी श्रीगोंद्याला शूटसाठी जाणार आहे. या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की शूटला गेल्यानंतर कशा पद्धतीनं शूट केलं जातं, ॲडव्हर्टायझिंगचं, आणि तेच या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर व्लॉग हा कंटिन्यू करा. तर हे आहे साताराचं एस.टी. स्टँड आणि इथून मी बारामतीला जाणार आहे. बारामतीमध्ये पोहोचल्यावर मी तुम्हाला बारामतीचं एस.टी. स्टँड दाखवते. तर चला बघूयात, आता निघूयात. इथं बस लागलेली आहे माझी, रेड कलरची दिसत असेल तुम्हाला, समोर उभी आहे ती. या बसमधूनच आपण जाणार आहे. ही बस बारामतीला जाते. तर चला. तर सकाळी लवकर पहाटेची बस असल्यामुळं जास्त काही बसला गर्दी नव्हती, त्यामुळे मला इझिली जागा भेटली. नाहीतर दुपारच्या टाईमला निघालो तर जागा भेटत नाही. आणि आता मी पोहोचली आहे बारामतीच्या स्टँडवरती. बारामतीचं स्टँड तुम्हाला कसं आहे मी दाखवते कॅमेरामध्ये. बारामतीचं स्टँड तुम्ही याच्या आधी बघितलं असेल की नाही माहिती नाही, पण हे बघा बारामतीचं बस स्टँड. इकडे डाव्या साईडला कॅन्टीन आहे. कॅन्टीनच्या समोरच तुम्ही बघू शकता गार्डन केलं आहे, आणि किती सुंदर प्रकारे डेकोरेट केलेलं आहे हे गार्डन. आणि स्वच्छता तर तुम्ही बघू शकता, रोज क्लीन केलं जातं. इथली सगळी स्वच्छता राखली जाते. त्यामुळेच इतकी सुंदर आणि स्वच्छ बारामती बघायला मिळते आपल्याला. इथून पुढे आल्यावरती तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे शॉप आहेत. इथे तुम्हाला आईस्क्रीमसुद्धा इथे बघायला मिळतील, फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत ते. किती आईस्क्रीम, कुल्फी वगैरे आहेत. आणि या साईडला बसायची जागा वगैरे आहे. लोक इथं आरामात बस कधी येईल याची वाट बघत बसतात. आणि खूप छान आणि स्वच्छ क्लीन परिसर आहे हा. आज आमचं ॲडव्हर्टायझिंगचं श्रीगोंद्याला शूट होतं. राहुल दादासोबत मला जायचं होतं श्रीगोंद्याला, त्यामुळे मी त्याला कॉल केला. आणि थोड्या वेळात कॉल केल्यानंतर तो लगेच आला, मला पिकअप केलं. आणि पिकअप केल्यानंतर आम्ही टू व्हीलरवरून त्याच्या घरी गेलो. तिथे जेवण वगैरे केलं. आणि जेवण वगैरे केल्यानंतर मोठी गाडी घेतली. मोठी गाडी घेतल्यावर कारण ऊन खूप लागत होतं, आणि उन्हात एवढ्या टू व्हीलरवरती जाणं एवढ्या लांब शक्यच नव्हतं. त्यामुळे आम्ही मोठ्या गाडीतून जायचं ठरवलं आणि मोठी गाडी घेतली आणि आम्ही डायरेक्ट आता श्रीगोंद्याला निघालो. राहतात का ऑफिस आहे त्यांचं ट्रेनिंग? दोन्ही पुढं ऑफिस आहे आणि माग तर गाईज आम्ही श्रीगोंद्यामध्ये पोहोचलोय आणि कुठल्या कपड्याच्या शॉपचं आम्ही ॲडव्हर्टायझिंग करणार आहे मी तुम्हाला दाखवते. तर लिनन शॉप, या शॉपचं आम्ही ॲडव्हर्टायझिंग करणार आहे. लिनन हा ब्रँड खूप नावाजलेला आहे, तुम्हाला माहीतच असेल हा ब्रँड. तर याचं आम्ही आज ॲडव्हर्टायझिंग करणार आहे. शॉपचं अजून उद्घाटन झालेलं नव्हतं आणि आता अजून कामच सुरू होतं. ते सगळं आम्ही बघितलं आणि गाडीमध्ये आलो कारण मला मेकअप करायचा होता. तर आता मी रेडी झालेली आहे, मेकअप वगैरे माझा डन झाला आहे आणि आता आम्ही शूट करणार आहोत. तर बघूयात आम्ही कशा पद्धतीने शूट करतोय. तर आता तुम्ही बघू शकता शॉपचं उद्घाटन झालेलं नव्हतं, त्यामुळे आतमध्ये काम सुरूच होतं. आणि इथं कपड्यांची मांडणी वगैरे तर काहीच नव्हती केलेली आणि सेटअप पण यांचा काहीच तयार नव्हता अजून. आणि एक कंटेंट क्रिएटर म्हणून असे चॅलेंजेस टाळायचे नसतात, तर ते स्वीकारायचे असतात. आणि आमच्यासमोर एक टास्कच होता, कारण आम्हाला 4 वेगवेगळे व्हिडिओ शूट करायचे होते. आणि ते सुद्धा अशा जागेमध्ये करायचे होते की त्याला बॅकग्राऊंडला काहीच नव्हतं, ना कुठलं प्रोडक्ट्स होतं, ना कुठला सेटअप होता. आणि फक्त आम्हाला एक क्रिएटिव्हिटी आणि कॉन्फिडन्स आमचा दाखवायचा होता. मग काय आम्ही ठरवलं, आणि जिथं काहीच नव्हतं ना तिथं आम्ही काहीतरी खास करून दाखवायचं असं ठरवलं होतं. मग आम्ही त्या रिकाम्या जागेलाच एक वेगळा वाईब द्यायचं ठरवलं. कारण कंटेंट फक्त लोकेशनवर नाही, तर ते आयडियावरती सुद्धा चालतं. आणि ते एडिटिंगवरती सुद्धा आम्ही लोकेशन बॅकग्राऊंडचं चेंज करायचं ठरवलं होतं, कारण तिथे कपडे आणि सेटअप काहीच नव्हता.
राहुल दादाचा माईक कनेक्ट होत नव्हता. बराच वेळ झाला आम्ही ट्राय करत होतो पण माईक कनेक्टच होत नव्हता. काय होतंय? माईक कनेक्ट होत नाही. झाला इतका वेळ होत नव्हता, आता झालं लगेच. त्यानंतर आम्ही त्या लिनन शॉपचे जे ओनर होते त्यांना काही लिननची फॅब्रिक मटेरियल आणून द्यायला सांगितलं, कारण त्याचेसुद्धा आम्हाला काही शॉर्ट्स घ्यायचे होते व्हिडिओमध्ये टाकण्यासाठी. तर त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले काही मटेरियल लिनन फॅब्रिकचे आणि त्या पद्धतीने राहुल दादांनी शॉर्ट घेतले त्याचे. लिनन शॉपची मार्केटिंग खूप मोठ्याने सुरू होती. त्यांनी तुम्ही बघू शकता ऑटोवरती सुद्धा मार्केटिंग केली होती आणि मोठे मोठे बॅनर पण लावले होते. मी शॉपच्या वरच्या फ्लोअरला आले होते कारण राहुल दादा खालून शूट घेत होता. एक आमचा शॉट होता तो शॉट झाला आणि आता मी परत खाली चाललेली आहे. हा माझा सेकंड लुक होता जो की 4था व्हिडिओ करण्यासाठी केला होता. 3 व्हिडिओ आमचे कंप्लीट झाले होते आणि आता हा लास्ट व्हिडिओ आम्ही करायचं ठरवलं आणि तो आउटडोअर शूट करायचं होतं. त्यामुळे आम्ही शॉपपासून बाहेर निघालो. बाहेर ऊन खूप लागत होतं आणि भूक पण लागली होती मला, त्यामुळं काहीतरी खायचं ठरवलं. त्यामुळं आम्ही हॉटेल उपसरपंचला गेलो कारण तिथे खूप फेमस आहे हे उपसरपंच हॉटेल आणि त्यामुळे मला राहुल दादांनी हॉटेल उपसरपंचला काहीतरी नाश्ता करण्यासाठी नेलं. तिथे गेल्यावर छान मिसळ मागवली माझ्या एकटीसाठीच, कारण राहुल दादाला काही भूक नव्हती त्यामुळे माझ्या एकटीसाठीच मिसळ मागवली. तुम्ही बघू शकता मिसळ बरोबर शिरासुद्धा होता आणि खूप छान कॉम्बिनेशन होतं. हे मी पहिल्यांदाच ट्राय करत होती. त्यानंतर आम्ही एक व्हिडिओ राहिला होता त्याचं बाहेर आउटडोअर शूट केलं आणि अशा प्रकारे आमचं आजचं शूट कंप्लीट झालं होतं. खरंय का नाही? आम्ही शूट झालंय कंप्लीट, आता चाललंय घरी. कंप्लीट आणि आता आम्ही